बल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई की जय. मी तुम्हाला आज एक कथा सांगत आहे. बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम विकर्षती. इंद्रिय हे एवढे बलवान असतात की विद्वानाला सुद्धा फसवतात. याच्यावर एक व्यास आणि जैमिनीची कथा आहे. व्यासांचा पाठ नेहमी सुरू असायचा. व्यासांच्या पाठात हे श्लोक आला. मग एक वेळेस बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसमपि कर्षती. व्यासाने जैमिनी असायचे. जैमिनी म्हणत गुरुजी इथं हे मपी नाही, इथं नापी पाहिजे. मग व्यास म्हणत हे बरोबर आहे, इथं मपीच पाहिजे. व्यास जैमिनी करतात हे बरोबर नाही, इथं नापी करा तुम्ही ऐका. जैमिनी करतात इथं एवढे विद्वान लोक असतात आणि त्याने कुठं सुद्धा इंद्रिय फसवत असतात का. व्यास करतात ऐका तुम्ही, तिथं मपी पाहिजेत, नापी नाही पाहिजेत, तिथं मपी पाहिजेत. मग व्यास एक अशी हे करतात. व्यासाचा एक विचार करतात आणि चांगल्या अशा 5-6 स्त्रिया सुंदर प्रकारे लिपस्टिक हे ते लावून त्याला सुंदर स्त्रिया तयार करतात. मग ते करतात आणि व्यास आपल्या जैमिनीची अशी गुहा असते. गुहा म्हणजे झोपडी. मग रातच्या पाणी सुरू असते आणि मग त्या स्त्रिया ते पाठवतात तिकडे त्यांच्या गुहेकडे. मग तेवढ्यात त्या गुहेकडे जातात. तर मग त्या जैमिनीला दिसतात त्या स्त्रिया. मग त्यांच्या तिथं थांबतात त्या वट्यावर. मग तेवढ्यात जैमिनी आपला कावड करतात या ना आतून, या ना आतून, या ना बसा ना तुम्ही. मग ते करतात तुम्ही एवढे साधू लोक, एवढे संत महान, आणि आम्ही कसं बसू तुमच्या याच्यावर, तुमच्या घरात कसं येऊन, आमचा स्पर्श नाही होणार तुमच्याले. ते करतात नाही ना तुम्ही बसा ना, ऐका या ना, काहीच नाही होणार. ते करतात नाही ना ऐका तुम्ही एवढे हे आम्ही कसं करू. ते देवीच्या म्हणण्याप्रमाणे ते कसे येतात. मग त्या स्त्रियांना फक्त त्यांना एक हे शिकवायचं असतं, म्हणजे मपीच्या जागी नापी. ते करतात. त्या दिवशी मग संध्याकाळ होईल. मग संध्याकाळ झालेली असते. मग त्यांचा झोपायचा टाइम झालेला असते. मग ते जैमिनी करतात मी घरात झोपतो. जैमिनी करतात मी बाहेर झोपतोच, तुम्ही स्त्रिया बाहेर झोपा, तुम्ही घरात झोपा, मी बाहेर झोपतो. ते करतात बरं आणि तसं करतो. मग लगेच जैमिनी आपले बाहेर झोपायला जातात. मग नेमकेच जातात, दरवाजेच्या बाहेर जातात की लगेच डबल येतात. तुम्हाला मी एक हे सांगतो, स्त्रियाला म्हणतात मी एक तुम्हाला सांगतो ते ऐका तुम्ही. इथं मोठे मोठे ब्रह्मराक्षस येतात. त्यांना कावड वाजवलं की उघडायचं नाही. त्यांना काही बी म्हणलं तर उघडायचं नाही. ती तुम्हाला आवाजात म्हणतील मी जैमिनी आहे, कावड उघडा. तुम्ही कावड उघडायचं नाही. मग ते जातात नेमकेच तर त्यांचा पाणी पिण्याचा तांब्या राहिलेला असते आतून. कुठं गुहेत त्यांचा पाणी पिण्याचा तांब्या राहिलेला असते. मग ते जातात नेमकेच तर लगेच येतात. ते करतात मी जैमिनी आहे, कावड उघडा. ते करतात संगी करते आला मा आता मोठा ब्रह्मराक्षस. ते करते उघडानं कावड, मी जैमिनी आहे. ते करते आम्हाला जैमिनीनं आधीच सांगितलेलं आहे, मी कोणी जर आलं कावड उघडू नका, कारण नाव घेऊनच जैमिनी असतात आणि ते जैमिनी असतात. जे कावड होतात ते ब्रह्मराक्षस नसतात. ते करतात उघडण कावड. मग गंगी करते मी उघडत नाही. मग डबल ते जातात. मग त्यांना लय ताण लागलेली असते. मग त्यांना ताण लागल्यावर माणसं कुठं झोपेत असते का. मग ते जातात. मग त्यांना एक विचार पडते. ते झोपले की त्यांना एक मोठा विचार पडते. ते करतात एवढ्या छान छान स्त्रिया आहेत इथं, आता आम्ही एखाद्या स्त्रियाला विचारू का माझ्यासोबत लग्न करते का. एखादीले मोठ्या बाईला विचारू, एखाद्या तिले पाहिजे ती आपला मेळ जमल तसं लग्न करायचा. आपल्या बापांना आपल्याला तेव्हाच सांगितलं होतं लग्न करून टाक, पण तेव्हा आपण ऐकलं नाही, म्हणून आता आपल्यावर ही पाडी आली. मग ते करतात आपण विचारू एखादीले. डबल जातात, टक 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 वाजवतात की लगेच ते करतात संगी करते आला माय डबल ब्रह्मराक्षस. उघडू कावड.
तर नाही, आता आपल्याला तर जेमिनीनं डबल आधी सांगितलं होतं कावाड उघडायचं नाही, कारण इथं मोठे मोठे ब्रह्मराक्षस शिंटात आणि आपल्याला ते येऊन खाऊन घेतील. यांना उघडायचं नाही, कावाड उघडायचं नाही. मग ते उघडतच नाहीत कावाड. मग ते करतात मी जेमिनी आहे एवढे एवढे जोरजोराने ते करू लागतात. ते तरी त्या बाह्या काय स्त्रिया त्या कावाड उघडत नाहीत. मग त्यांच्या घराला एक असं वरून भू येत नसते का आपल्या वरून असा हे गोटा मांडील झाकणे. मग ते झाकण उघडत त्यांना विचारायचे आपण ते घरावर मोठं वरून झाकण ठेवलं आहे, ते जर आपण उघडलं ना आपण याच्यातून आत जाऊ शकतो त्या स्त्रियाला भेटायसाठी. मग त्यांना विचार येते, ते मग तसेच करतात. ते जातात वरी त्याच्या हिच्यावर त्या भुईवर जातात. मग लगेच ते झाकण उघडतात. ते झाकण उघडलं की लगेच ते नेमके आतून पाय टाकतात. ही संगी घेते दांडू आणि संगीच्या हाती दांडू त्या पूर्णच्या हाती दांडू घेते राहते. मग नेमकी जाते तर ते पाय टाकतात तर संगी वर ते खाली दना दन दना दन दना दन सुरू दांड ते काड्या मारून द्यायच्या अंगावर. मग तेवढ्यात लगेच जे खेळ असते त्या खेळाला ते वगैरे लागते. मग त्या खेळाचं रक्त काढलेलं असते. मग त्याच्यावर त्यांनी रक्तगीता लिहिली आहे. कोणती रक्तगीता. मग लगेच मग विकून व्यास येतात, व्यास करतात. ते मप्पीराव करायचं का नापी करायचं जेमिनी करतात. मप्पीच राव दे बाबा, विद्वानाला बी इंद्रिय फसवतात. या श्लोकाचा अर्थ या कथेतून हेच मिळते की आपल्याला इंद्रिय एवढे बलवान असतात हे विद्वानाला सुद्धा फसवू शकतात. जय श्रीराम.